हाय फ्रेंड्स, मैं नगीन ताज कंप्लीट हिंदी लर्निंग चैनल में आप सबका स्वागत करती हूँ। ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಾನು ನಗೀನ್ ತಾಜ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಿಂದಿ ಲರ್ನಿಂಗ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ। फ्रेंड्स, आज के इस वीडियो में हम 10th स्टैंडर्ड का फर्स्ट लेसन कश्मीरी सेब और लेखक ಪ್ರೇಮಚಂದ್ ಜಿ के बारे में ಸಂಕ್ಷಿಪ್ತ रूप से जानेंगे। ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇವತ್ತಿನ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಟೇಟ್ ಸಿಲೆಬಸ್ 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ನ ಫಸ್ಟ್ ಲೆಸನ್ ಕಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಅನ್ನೋ ಗದ್ಯದ ಸಾರಾಂಶ ಮತ್ತು ಲೇಖಕರ ಬಗ್ಗೆ संक्षिप्तವಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ। लेखक परिचय। इस गद्य के लेखक हैं श्री मुंशी प्रेमचंद जी। इनका जन्म 31 जुलाई 1880 में वाराणसी के पास लम्ही नामक गांव में हुआ। इनका वास्तविक नाम धनपत राय है और ये मैट्रिक तक की शिक्षा प्राप्त कर चुके थे। गरीबी में ही इनका जीवन बीता था। इन्हें उपन्यास सम्राट भी कहा जाता है। इनके प्रमुख उपन्यास हैं गोदान, सेवा सदन, गबन, निर्मला, कर्मभूमि आदि। और इन्होंने 300 से भी अधिक कहानियाँ लिखी हैं, जिसमें प्रमुख हैं बड़े घर की बेटी, नमक का दारोगा, पंच परमेश्वर, फूस की एक रात आदि। इनकी सभी कहानियाँ मानसरोवर नाम से संकलित हैं। ಲೇಖಕರ ಹೆಸರು ಮುನ್ಷಿ ಪ್ರೇಮಚಂದ್। ಇವರು 31 ಜುಲೈ 1880ಯಲ್ಲಿ ವಾರಾಣಸಿಯ ಲಮ್ಹಿ ಅನ್ನೋ ಊರಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದರು। ಇವರ ವಾಸ್ತವಿಕ ಹೆಸರು ಧನ್ಪತ್ ರಾಯ್। ಇವರು ಮೆಟ್ರಿಕ್ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು, ಬಡತನದಲ್ಲೇ ಜೀವನವನ್ನು ಕಳೆದಿದ್ದರು। ಇವರನ್ನು ಉಪನ್ಯಾಸ ಸಾಮ್ರಾಟ ಅನ್ನೋ ಹೆಸರಿನಿಂದ ಕೂಡ ಕರೆಯಲಾಗುತ್ತೆ। ಇವರ ಪ್ರಮುಖ ಉಪನ್ಯಾಸಗಳು ಗೋದಾನ್, ಸೇವಾ ಸದನ್, ಗಬನ್, ನಿರ್ಮಲಾ, ಕರ್ಮಭೂಮಿ ಇತ್ಯಾದಿ। ಇವರು 300ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕಥೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಕಥೆಗಳಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಡೇಘರ್ ಕಿ ಬೇಟಿ, ನಮಕ್ ಕಾ ದಾರೋಗ, पंच परमेश्वर, फूस की एक रात। ಇವರ ಎಲ್ಲ ಕಥೆಗಳನ್ನು ಮಾನಸರೋವರ್ ಅನ್ನೋ ಹೆಸರಿನಿಂದ ಸಂಗ್ರಹಿಸಲಾಗಿದೆ। पाठ का आशय। इस गद्य के द्वारा मुंशी प्रेमचंद बाज़ार में होने वाली धोखेबाजी से हमें अवगत कराते हैं और किसी भी वस्तु को खरीदते समय किस तरह से सावधानियां बरतनी चाहिए, इस बात पर भी जोर देते हैं। ಕಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಅನ್ನೋ ಗದ್ಯದಿಂದ ಮುನ್ಷಿ ಪ್ರೇಮಚಂದ್ರವರು ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಗ್ರಾಹಕರೊಂದಿಗೆ ಮಾಡುವಂತಹ ಮೋಸದ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಸ್ತಾರೆ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ವಸ್ತುವನ್ನು ನಾವು ಕೊಂಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ವಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ। चलिए फ्रेंड्स, गद्य का सारांश जानेंगे। मुंशी प्रेमचंद जी अपने जीवन की एक घटना का उदाहरण देते हुए बताते जाते हैं कि कल शाम वे चौक में कुछ आवश्यक चीज़ें खरीदने के लिए बाज़ार गए हुए थे। वहाँ पर पंजाबी मेवा फरोश दुकानें सजी हुई थी। मेवा फरोश का अर्थ है ताज़ा और ड्राई फ्रूट्स की दुकानें। लेखक कहते हैं कि उनकी नज़र एक दुकान पर पड़ी जहाँ पर ताज़ा रंगदार गुलाबी सेब सजा कर रखे हुए थे। उन सेबों को देखकर लेखक का जी ललचा उठा। वे सोचने लगे कि आजकल शिक्षित समाज में प्रोटीन और विटामिन की आवश्यकता का ज्ञान बढ़ गया है। एक समय था जब टमाटर को कोई पूछता नहीं था, लेकिन आज उसकी आवश्यकता सेहत के लिए या स्वास्थ्य के लिए उसकी महत्व को समझकर लोग उसे अपने भोजन में शामिल करने लगे हैं। एक समय था जब गाजर केवल गरीबों के पेट भरने की वस्तु थी, लेकिन आज अमीर गरीब दोनों उसकी स्वास्थ्य की आवश्यकता को समझते हुए उसका भोजन में प्रयोग करते हैं। लेखक कहते हैं कि स्वास्थ्य की वृद्धि के लिए लोग नीम के कड़वे फल खाने के लिए तैयार हो जाते हैं। सेब तो स्वादिष्ट और बड़ा ही मीठा फल है, उसको खाने में किसी को क्या हर्ज होगा। लेखक कहते हैं यदि आम फलों का राजा है तो सेब भी उससे कम नहीं है। लेखक कहते हैं कि वे एक दुकान पर गए। वहाँ पर उन्होंने दुकानदार से मोल भाव करते हुए आधा किलो सेब देने के लिए कहा।
तो दुकानदार ने कहा कि ये कश्मीरी सेब हैं, ताज़ा सेब हैं, मज़ेदार सेब हैं, यदि आप इन्हें खाओगे तो आपको मज़ा आ जाएगा। तो लेखक ने अपने पास जो रुमाल था उसे दुकानदार को दिया और आधा सेर सेब तोल कर देने के लिए कहा। दुकानदार अपने पास जो काम के लिए लड़का था उस लड़के को बुलाया या नौकर को बुलाया और बुलाकर कहा कि ताज़ा कश्मीरी सेब आधा किलो लाकर देना। लड़का चुनकर सेब एक लिफाफे में एनवलप में डालकर लाता है और दुकानदार उसको तौलता है। तौलने के बाद लेखक ने जो रुमाल दिया था उसमें बांध कर दे देता है। लेखक उसे सीधे अपने घर ले जाते हैं क्योंकि रात हो गई थी। रात में फल खाने का कोई रिवाज नहीं होता, फल तो हमेशा ही सुबह सवेरे खाया जाता है। ये सोचकर लेखक उन सेबों को रख देते हैं और सुबह उठकर नाश्ते में खाने के लिए एक सेब निकालते हैं। जैसे ही उन्होंने एक सेब निकाला तो देखा कि एक सिक्के जितना भाग उस सेब का सड़ गया था, छिलका गल गया था यानी सड़ गया था। लेखक सोचते हैं रात का समय था, दुकानदार ने देखा नहीं होगा, गलती से ऐसा सड़ा हुआ सेब डाल दिया होगा। ऐसा सोचकर दूसरा सेब निकालते हैं। लेखक देखते हैं कि जैसे ही उन्होंने दूसरा सेब निकाला तो वो भी आधा सड़ा हुआ था। अब लेखक को यह संदेह होने लगता है कि हो ना हो दुकानदार ने धोखा देने के लिए ही ऐसे सेब बांध कर दिए हुए हैं। तो लेखक ने जल्द से जल्द तीसरा सेब निकाला और देखा कि तीसरा सेब सड़ा तो नहीं था, लेकिन वह एक ओर से दबकर पिचक गया था। और जैसे ही उन्होंने चौथा सेब निकाला तो उसमें कोई दाग वगैरह नहीं था, बस एक काला सुराख था, छेद था। जैसे ही लेखक ने उसे काटा तो उसमें भी धब्बे निकले, बिल्कुल उसी तरह जिस तरह के बेर में धब्बे होते हैं। लेखक अब समझ गए थे कि दुकानदार के इस धोखे के कारण उन्हें बहुत ही दुख हुआ। उन्होंने 4 आने देकर यानी 25 पैसे देकर ये सेब खरीदे थे। उन 25 पैसों का उन्हें उतना दुख नहीं हुआ जितना दुख इस तरह के विश्वासघात का हुआ। तो लेखक ने सोचा कि दुकानदार ने जैसे ही यह भांप लिया, यह जान लिया कि लेखक उतना छान बिछान नहीं करेंगे, आंखें मूंदकर विश्वास के साथ वे सेब ले जाएंगे। यदि घर जाकर देखेंगे भी तो वे सड़े हुए सेब लौटाने के लिए नहीं आएंगे। तभी उसने ऐसा धोखा देने की साजिश की। लेखक कहते हैं कि दुकानदार ने तो धोखा दिया, इसमें लेखक की भी गलती थी कि उन्होंने आंखें मूंदकर उस दुकानदार पर विश्वास किया। जो सेब उसने दिए उसे उन्होंने चख भी नहीं किया था। लेखक कहते हैं कि लोगों को किसी को धोखा देने की हिम्मत तभी बढ़ती है जब सामने वाला धोखा खाने के लिए तैयार हो जाता है। वे कुछ दफ्तरों के उदाहरण देते हैं जहां पर इस तरह की धोखेधड़ी चलती रहती है। वे बताते हैं कि एक समय ऐसा था जब दुकानदार या व्यापारी तोल में या माप में कुछ ऊंच नीच कर भी लेते, लेकिन पैसों में इस तरह की धोखेधड़ी नहीं करते। लेखक कहते हैं कि एक बार उन्होंने बाजार में एक दुकान से रेवड़ियाँ खरीदी थी। कम पैसों की जगह उन्होंने अट्ठानी दे दी थी। जैसे ही उन्हें घर जाने पर यह मालूम हुआ तो वो दौड़कर वापस दुकान में गए और उस दुकानदार ने, उस व्यापारी ने क्षमा मांगते हुए उनके पैसे वापस लौटा दिए थे। लेखक हमें यह बताते हैं
कि यदि आप कुछ भी खरीदते समय सावधानी नहीं बरतेंगे, सजग नहीं रहेंगे, सतर्क नहीं रहेंगे तो हर कोई हमारे साथ धोखाबाजी कर सकता है। इसीलिए सावधानी आवश्यक है। ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬ್ ಅನ್ನೋ ಗದ್ಯದ ಸಾರಾಂಶ ಹೀಗಿದೆ. ಒಮ್ಮೆ ಲೇಖಕರು ಸಂಜೆಯ ವೇಳೆ ಅವಶ್ಯಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಬರೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ ಹೋಗಿರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶ್ ಅಂದರೆ ಫ್ರೆಶ್ ಆ್ಯಂಡ್ ಡ್ರೈ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಅಂಗಡಿ ನೋಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ರಸಭರಿತವಾದಂತಹ ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣದ ತಾಜಾ ಸೇಬುಗಳಿರುತ್ತೆ. ಆ ಸೇಬುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಲೇಖಕರು ಕೊಂಡ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸೆ ಲೇಖಕರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಇದು ಲೇಖಕರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಶಿಕ್ಷಿತ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಜನರು ವಿಟಮಿನ್ಸ್ ಮತ್ತು ಪ್ರೋಟೀನ್ಸ್ ಯುಕ್ತ ಆಹಾರಗಳನ್ನು ಸೇವಿಸಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಸೆ ತುಂಬ ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಟೊಮಾಟೊ ಹಣ್ಣನ್ನು ಕೇಳೋರೇ ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗ ಟೊಮಾಟೊ ಹಣ್ಣು ನಮ್ಮ ಭೋಜನದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ಕ್ಯಾರೆಟ್ ಕೂಡ ಬಡವರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬುವಂತಹ ಒಂದು ತರಕಾರಿಯಾಗಿತ್ತು. ಶ್ರೀಮಂತರು ಅದನ್ನು ಕೇವಲ ಹಲ್ವಾ ಮಾಡಿ ತಿಂತಾಯಿದ್ರು. ಆದರೆ ಈಗ ಜನ ಅದರ ಒಂದು ಆರೋಗ್ಯದ ಗುಣಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಸೇವಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಸೇಬಿನ ವಿಷಯದಲ್ಲೂ ಹೀಗೆ. ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತಿಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಬಳಿ ಹೋಗೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾತು ತುಂಬ ಪ್ರಚಲಿತವಾಗಿದೆ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಜನರು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಬೇವಿನ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು, ಬೇವಿನ ಕಾಯಿಯನ್ನು, ಕಹಿಯಾದ ಬೇವಿನ ಕಾಯಿಯನ್ನು ತಿನ್ನೋದಕ್ಕೂ ಮುಂದಾಗ್ತಾರೆ. ಅಂತಹದ್ರಲ್ಲಿ ನಾವು ಆರೋಗ್ಯ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ತುಂಬ ರುಚಿಯಾದ ಸೇಬನ್ನು ತಿನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ ಲಾಸ್ ಏನಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಹಣ್ಣುಗಳ ರಾಜ ಆದರೆ ಸೇಬಿನ ಹಣ್ಣು ಕೂಡ ಅದಕ್ಕಿಂತ ಕಡಿಮೆ ಏನಿಲ್ಲ. ಹೀಗೆ ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಲೇಖಕರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಆ ಅಂಗಡಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಅದರ ಬೆಲೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಒಂದು ಅರ್ಧ kg, ಅರ್ಧ ಸೇರು ಸೇಬನ್ನು ಕೊಡಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಆ ಅಂಗಡಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ವಾಮಿ, ಇದು ತುಂಬ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಾಶ್ಮೀರದಿಂದ ತರಿಸಿರುವಂತಹ ಸೇಬು, ತುಂಬ ರುಚಿಯಾಗಿದೆ, ಇದನ್ನು ತಿಂದರೆ ನೀವು ತುಂಬ ಖುಷಿ ಪಡ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆಯ್ತಪ್ಪ, ತುಂಬ ನೋಡಿ ಸೆಲೆಕ್ಟೆಡ್ ಸೇಬುಗಳನ್ನು ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಗ ಅಂಗಡಿಯವನು ತನ್ನಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಒಬ್ಬ ಕೆಲಸಗಾರ ಹುಡುಗನನ್ನು ಕರೀತಾನೆ. ನೋಡಪ್ಪ, ಹೋಗಿ ನೀನು ಒಂದು ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬನ್ನು, ಸೆಲೆಕ್ಟೆಡ್ ಕಾಶ್ಮೀರಿ ಸೇಬನ್ನು ತಂದುಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಒಂದು ಕರ್ಚಿಫನ್ನು ಕೂಡ ಆ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆ ಹುಡುಗ 4 ಸೇಬುಗಳನ್ನು ತರ್ತಾನೆ. ಅದನ್ನು ತೂಕ ಮಾಡಿ ಒಂದು ಎನ್ವಲಪ್ನಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಯವನು ಹಾಕಿ ಆ ಒಂದು ಕರ್ಚಿಫ್ನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಲೇಖಕರ ಕೈಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಲೇಖಕರು ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರೆ. ರಾತ್ರಿ ಆದ್ದರಿಂದ ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಹಣ್ಣನ್ನು ಏನು ತಿನ್ನೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬೆಳಗ್ಗೆ ತಿನ್ನೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಡ್ತಾರೆ. ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ಲೇಖಕರು ಒಂದು ಸೇಬನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡ್ತಾರೆ. ಆ ಸೇಬು ಒಂದು ಕಾಯಿನ್ ಆಕಾರದಷ್ಟು ಕೊಳ್ತೋಗಿರುತ್ತೆ. ಲೇಖಕರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲೋ ಸಂಜೆ ವೇಳೆ ಆದ್ದರಿಂದ ಆ ಅಂಗಡಿಯವನಿಗೆ ಇದು ಕೊಳ್ತೋಗಿರುವಂತಹದ್ದು ಅವನು ಗಮನಿಸಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ 2ನೇ ಸೇಬನ್ನು ತಗೊಳ್ತಾರೆ. ಅದಂತೂ ಅರ್ಧ ಕೊಳ್ತೋಗಿರುತ್ತೆ. ಆವಾಗ ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ, ಈ ಅಂಗಡಿಯವನು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡಬೇಕಂತಾನೆ ಈ ರೀತಿ ಸೇಬುಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ 3ನೇ ಸೇಬನ್ನು ತಗೊಳ್ತಾರೆ. ಅದು ಮೇಲಿನಿಂದ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೊಳ್ತೋಗಿರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಒಂದು ಕಡೆ ಅದು ದದ್ದೋಗಿರುತ್ತೆ. 4ನೇ ಸೇಬನ್ನು ತಗೊಂಡು ನೋಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕೊಳ್ತೋಗಿರುವಂತಹ ಇದು ಕಂಡುಬರಲ್ಲ. ಆದರೆ ಒಂದು ಸುರಾಹ್ ಅಂದರೆ ತೂತಿರುತ್ತೆ. ಅದನ್ನು ಕಟ್ ಮಾಡಿ ನೋಡಿದ್ರೆ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಕೊಳ್ತೋಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಚಿಹ್ನೆಗಳು ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಲೇಖಕರಿಗೆ ತುಂಬ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ.
4 ಆಣೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಸೇಬನ್ನು ತಂದದ್ದು ಅಥವಾ 25 ಪೈಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಸೇಬನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಅಷ್ಟೂ ಅವರಿಗೆ ದುಃಖ ಆಗಲ್ಲ. ಅವನು ಮೋಸ ಮಾಡಿದಂತಹದ್ದು ಅವರಿಗೆ ತುಂಬ ದುಃಖ ಆಗಿರುತ್ತೆ. ಲೇಖಕರು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಆ ಹಣ್ಣಿನ ವ್ಯಾಪಾರಿ ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾನೇ ಕಾರಣ. ನಾನು ಆತನನ್ನು ನಂಬಿ ಆತನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡದೆ ತಗೊಂಬಂದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವನು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡೋದು ಸುಲಭ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಲೇಖಕರಂತಾರೆ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಏನೇ ಕೊಂಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದಿರಬೇಕು. ಯಾರನ್ನು ನಂಬಬಾರ್ದು. ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಂಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ನೋಡಿ ಅದನ್ನು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಕಾಲ ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ತೂಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿದ್ರೂ ಕೂಡ ಹಣಕಾಸಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ವೇಳೆ ಮರೆತು ಗ್ರಾಹಕರು ಹೆಚ್ಚಿನ ದುಡ್ಡನ್ನು ಬಂದರೂ ಕೂಡ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಆ ದುಡ್ಡನ್ನು ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ವಾಪಸ್ ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು. ಈಗ ಹೇಗಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರಿ ಕಚೇರಿಗೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಲಂಚ ಇಲ್ಲದೆ ಕೆಲಸ ಆಗಲ್ಲ. ಅಂತಹ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ರೀತಿ ನಂಬಿ ಮೋಸ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಲೇಖಕರು ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಲೇಖಕರು ನಮಗೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಯಾವುದೇ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ವಸ್ತುವನ್ನು ಕೊಂಡ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. फ्रेंड्स, इस वीडियो से रिलेटेड अगर आपके कोई भी डाउट्स हैं या क्वेश्चंस हैं, आप कमेंट बॉक्स में मुझसे पूछ सकते हो. बहुत जल्द ही इसका नोट्स अपलोड करने वाली हूँ. कुछ देर से वीडियो अपलोड करने के लिए सॉरी. प्लीज़ डू सपोर्ट. थैंक यू फॉर वॉचिंग. प्लीज़ लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. इतने सारे व्यूज़ देने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. प्लीज़ लाइक, शेयर एंड सब्सक्राइब.